फकीरा भाग दुसरा. ईर्षेचा डोंब झाला होता. वाटेगावचे लोक भान हरपले होते. आपल्या हद्दीत शिरून नियमाला मोडून बापूक होताना आगळीक केली होती. त्याचा सूड घ्यायच्या हेतून लहान थोर धावत होते. त्वेषानं बांध फोडला होता. तो कंठावाटे बाहेर पडून आकाश दणाणीत होता. मारणा मरण्यासाठी सज्ज झालेल्या माणसांचे बाहूस पुरण पावत होते. गोपनीचे पागुरे तयार झाले होते. सर्व लोक ओरडत होते, सिगाव जाळून बेचिराग करा. सिगावात वातावरण भयभीत झालं होतं. जत्रेत उडालेली दानादान आवरत आली होती. दंगलीत चुकलेली पोरबाळं आपापल्या घरी आल्यामुळं आनंद झाला होता, पण भीती गेली नव्हती. रानोजीच्या एकाच गावात रामजा लोहार जागच्या जागी ठार झाल्यामुळे लोहाराची आळी रडत होती. गजाचं मड वाटेगावच्या हद्दीत पडल्याचं ऐकून सुताराचं घर आक्रोश करीत होती. परगावचे जत्रे करू काखेत पागोटी दाबून आपापल्या गावाकडे भन्नाट पळत सुटले होते. जो तो म्हणत होता, पळाले का गव्हासंग किडा रगडल. कैक घोंगडी माळाला पडली होती. कैक पायतानाची ताटातूट झाली होती. किती काट्या किती कुऱ्हाडी बेवारशी झालेल्या दिसत होत्या. त्यात बापूक होताना रानोजीचं शिर आणून वेशीला टांगलं होतं आणि तो तसाच रक्तानं न्हावून घरी गेला होता. त्याच्या पराक्रमानं बाजीबा खोत खुश होऊन गावकऱ्यांना धीर देत गावात फिरत होता. घाबरू नका, माझ्या बापूनं जोगणी पळविणाऱ्याचं शिर आणलं. आपली जोगणी गेलेली नाही. या बाहेर पुन्हा जत्रा भरूया. चला, आता सर्व काही शांत झालं आहे. परंतु कोणीही बाहेर पडत नव्हतं. बाजीबाला मात्र भान नव्हतं. बापू जेव्हा रानोजीचं शिर घेऊन आला तेव्हा बाजीबानं त्याला विचारलं होतं, कोण होता तो? राण्या मांग वाटेगावचा. कुठं सापडला? माळाला. आपलं किती माणसं दगावली? 4 हातनी 2 माळाला. 6 मग जबरा होता तर म्या त्याचं मुंडकं मारून येशीला टांगलं. शाबास असं म्हणून बाजीबा उडी मारून बाहेर पडला होता. त्याला चेव आला होता. तो ओरडत होता, आपली जोगणी गेली नाही, बाहेर या. तोच रघु मान्या घोडत तकाटीत आला. बाजीबाजवळ येताच त्यानं खसकन लगा मोडून घोडं थांबवलं आणि म्हटलं, वाटेगावची माणसं माळावर आली. लढाईची तयारी आहे त्यांची. माळाला माणूस माईना. किती माणूस आहे? दाद नाही. आपली माणसं बाहेर काढा, हत्यार घ्या. बाजीबा ओरडला. त्यांना गावात शिरू देऊ नका, गावाबाहेर रोका. एवढ्यात बापू घोड्यावर बसून धावत आला. त्यानं बाजीबाची घोडाही बरोबर जीन घालून आणला होता. घोडा येताच बाजीबा झेप घेऊन वर बसला आणि उभ्या पैठेने दौडत निघाला. बाहेर पडा, वाटेगावकरांना गावात शिरू देऊ नका, नाहीतर गाव बेचिराग होईल. शिगावकरांनी प्रसंग जाणला. म्हातारा बाजीराव पुन्हा मैदानात आलेला पाहून त्यांनाही चेव आला. ते बाहेर पडले. शिगावच्या गल्ल्या माणसांनी भरल्या. कडवी तडफदार माणसं पुढं निघाली. काहींनी नाकी रोखली. जागोजाग दगडांचे ढीग लावले. गोपनी सज्ज झाल्या. बायकांनी घरं लढवायची तयारी केली आणि मावळतीच्या डोंगराआड सूर्यानं उडी घेतली. हळूहळू अंधारानं सृष्टी झाकली. खाच खळगे ओढे ओगळी सर्व काही सपाट झालं. वाटेगावचे लोक थांबले. माळावर त्यांनी तळ दिला. विष्णुपंतानं सल्ला दिला, सूर्योदयापर्यंत शांत राहा. रात्री परक्या गावात शिरणं चूक होईल. सूर्योदय होताच आपण आपल्या कार्याला लागू. तोपर्यंत शिगावकरांचं मत काय आहे तेही आजमावता येईल. कोणीही चढाईची भाषा करू नका. हे ऐकून लोक शांत झाले. त्यांनी सूर्योदयापर्यंत शांत राहण्याचं ठरवलं. त्याचबरोबर त्यांचा रागही हळूहळू मावळत गेला. भडकलेली डोकी जरा शांत झाली. रानोजी आणि त्याचा गबऱ्या यांची ती 2 प्रेत पाहून जो द्वेष चालला होता तो लुप्त झाला आणि विचारांना पाय फुटले. पण अन्यायाची चिडणी लढण्याची धमक कायम होती. रानोजीचं शिर नेऊ किंवा आपलं शिर देऊ अशी भाषा कैक बोलत बसले. जर आपण 50 शिर घेऊ तरच रामुशाची अवलाद असं भैरू म्हणत होता. ज्या मांग जमातीबद्दल कोणीही कधीही विचार केला नव्हता त्या निवडुंगात काय वास करतं, कोण जन्मतं, कोण मरतं, हा कोणाचा मुलगा, हा कोणाचा नातू, याची कोणी कधी कल्पनाही केली नव्हती.
त्या जमातीतील एका माणसानं गावासाठी, गावाच्या जत्रेसाठी स्वतःचा प्राण देताच शतकानुशतकाचं अंतर संपुष्टात आलं. अगदी घरातल्या माणसासाठी जसं चिकाटीनं झटावं तसं वाटेगाव झटू लागलं. प्रत्येक माणूस हळहळला, चिडला आणि आता तर नवाच प्रश्न निर्माण झाला होता. सारा गावच शिगावला रानूजीचं शिर आणायला गेला होता. तिथं काय होणार? जर लढाई झाली तर कोण मरणार आणि कोण जगणार? या एकाच विचारानं गावात जे उरले होते ते बायकोपर विचार करीत होती. सर्वांचे डोळे शिगावकडे लागले होते. शिगावची 6 माणसं कामी आली होती, कैक जखमी झाली होती, परंतु इंग्रजी सत्ता शांत होती, पाहत होती. ती काहीही करू शकत नव्हती, कारण कोणत्याही धार्मिक बाबतीत आम्ही ढवळाढवळ करणार नाही असा राणीचा जाहीरनामा होता. त्या वचनाला ती बांधली गेली होती. जोगणी ही धार्मिक बाब आहे असं म्हणून सरकार स्वस्थ होतं. शिवाय हे लोक आपापसात लढून मरत होते, हाही काही थोडा फायदा नव्हता त्यांचा. शिगाव आणि वाटेगाव या दोन्ही गावचे लोक ओढ्याच्या काठावर समोरासमोर बसले होते. ते सूर्योदयाची वाट पाहत होते. त्यांची हत्यार विश्रांती घेत होती. रात्र मी म्हणत होती. पावसाचे ढग आकाशात गडगडत होते. अकराळ विक्राळ आकृत्या करून लोंबकळत होते. मध्ये चांदण्या लखलखत होत्या. तेवढ्याच त्या प्रकाशात माळावरची हत्यार जिबल्या चाटीत होती. निशब्द शांतता पसरली होती. निद्रेनं डोळ्यावर झापडी घातल्या. सर्वांच्या शरीरावर शिथिलता निर्माण झाली. कुणी बसल्या जागी पाय लांबवले, काही देह आडवे झाले. शांत, अगदी शांत वातावरण निर्माण झालं. इतक्यात एक खणखणीत आरोळी घुमत आली, उठली. ऐका हो वाटेगावकर मंडळी, तो बाजीबाचा आवाज सर्वांनी ओळखला. विष्णुपंतानं उलट आरोळी दिली. काय म्हणणं आहे? सर्व लोक खडबडून उठले. हत्यारं सज्ज झाली. आमचं म्हणणं असं की तुम्ही गुमानं परत जा. ते काय म्हणून? आमच्या हद्दीत शिरून आमचा माणूस तुम्ही मारला आहे, याला पुरावा काय? असं म्हणत बाजीबा पुढं येऊ लागला. त्याबरोबर एल्गार झाला. खबरदार, पुढं येऊ नका. भैरू खेकसला. नाही, परंतु आम्ही तुमच्या हद्दीत शिरलो असं कोण म्हणतं? बाजीबानं प्रश्न केला. हातच्या काकणाला आरसा कशाला? शंकरराव पाटील खेकसला आणि बाजीबा म्हणाला, मग सकाळ चौकशी करू. जर तुमचं म्हणणं खरं ठरलं तर शिर परत करू. ठरलं 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 सर्वांचा एकच आवाज उठला. सकाळ उजाडली. दोन्हीकडचे 5 पंच नेमले गेले आणि चौकशीला सुरुवात झाली. बाजीबा, विष्णुपंत, शंकरराव ही मंडळी पुन्हा वाटेगावला गेली. त्यांनी प्रेत पडलेली जागा पाहिली. आसपासची जागा पाहूनच रानूजी आपल्या हद्दीत दूरवर गेला होता. पण बापूक होताना आगळीक करून पुढं जाऊन त्याचं शिर मारून रिवाज मोडला असं सर्वांचं मत झालं. वाटेगावचा विजय झाला. बाजीबानं परत शिगावला जाऊन रानूजीचं शिर परत केलं. शिर हाती येताच वाटेगावकरांना आनंद झाला. त्यांनी परत जाऊन रानूजीच्या प्रेताला अग्नी दिली. त्याच्या शेजारीच घोड्यालाही माती दिली. तो वाटेगावचा प्रचंड विजय होता. दुःख आणि आनंद या दोन्ही भावनांना गाव एका वेगळ्याच भावनेत धुंद झालं. कधी नव्हतं ते आता गावात घडणार होतं. आजपासून बरोबर 12 महिन्यांनी गावात जत्रा भरणार होती आणि चंद्र सूर्य असेपर्यंत भरणार होती. एका रानूजीच्या आत्मसमर्पणानं गावात एक जुना रिवाज, नवीन नियम सुरू होणार होता. म्हणून सर्व लोक रानूजीचं कौतुक करत हळहळत होते. ते रानूजीचं गुण गात आनंदात नाचत होते आणि रडतही होते. मांगवाड्यात मन भुईसपाट झाली होती. दौलती, राहीबाई, राधा, फकीरा, साधू यांच्या डोळ्यापुढं अंधार झाला होता. आकाश त्यांच्या डोकीवर कोसळलं होतं. त्यांची भावकी आक्रोश करीत होती, कारण त्यांचा आघाडीचा मोहरा पडला होता. दौलतीचं जहाज फुटलं होतं. आता तो उरलेल्या आयुष्यात नुसता भरकटत राहणार होता किंवा बुडवून मरणार होता. गावकऱ्यांनी मांगवाड्यात येऊन दौलतीसह सर्वांना धीर दिला. 4 दमाच्या गोष्टी सांगितल्या. सर्व मिळून आता रानूजीच्या 2 पोरांना जगूया, जपूया. त्या वाटेगावावर अनंत उपकार केले आहेत त्याची फेड करूया. या गावांना, मागांना अंतर देणार नाही. 3ऱ्या दिवशी स्वतः विष्णुपंत मांगवाड्यात आले. शिंदेशाही जोडा, धोत्राचा पायघोळ, डोकीला जरीचा रुमाल, करारी पण देखना चेहरा, पाणीदार डोळे, नोकदार नाक, दाट भुवया, पल्लेदार काळ्या मिशा असा तो कुलकर्णीपूर्वी कधीच मांगवाड्यात आला नव्हता. इंग्रज अधिकारी ज्याला खडी ताजीम देत तो राजासारखा माणूस आलेला पाहून
सर्व मांग दौलतीच्या दारात जमले. दौलतीनं पळत जाऊन पटकूर आणून पसरलं. धनी का तसदी केली, शीर देण्या इतकी ही तसदी नाही दौलूला ना. हे पंताचं शब्द ऐकून दौलती लहान मुलासारखा डोळे पुसू लागला. त्याला पाहून पंताचं ऊर भरून आलं. नाना रडायचं नाही, हा रानोजी जिवंत आहे असं समजून चला. ह्या पटकुरावर तो बसत होता. मी त्यावर बसतो. पंत त्या पटकुरावर बसत म्हणाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याची 2 पोरं जगलीच पाहिजेत, पंत निर्धार वाणीने म्हणाले. पंताचे ते आपुलकीचे शब्द ऐकून आणि त्यांच्या डोळ्याचं पाणी पाहून दौलतीला धीर आला. त्याचे आसू वाटले, आनंद अश्रूत ते गडप झाले. शंकरराव पाटील येऊन दौलतीला पंताप्रमाणेच सांगून गेले. मग मात्र त्यांचं काळीज फुगलं. राधाचं कपाळ फटफटीत झालं. केवळ फकीरा साधू करिताच जगायचा असं म्हणून ती जिवंत राहिली. राहीबाई या वयात एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूचा आघात कशी सहन करू शकली याचं गावाला कोडं पडलं. तिला एकाच भावनेनं जीवनदान दिलं आणि ती म्हणजे सूड. फकीरा मात्र उदास झाला. आपला बाप आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला. मारू दे मुंडकं, ये वाटे हिसकून हे बापानं ऐकलं असं त्याला वाटत होतं. आता बाप दिसणार नाही, खाऊ आणणार नाही, मांडीवर घेणार नाही आणि तो आपला गबऱ्या खेकाळणार नाही. फकीरा गबऱ्याचं दावं घेऊन आसवं ढाळीत होता. साधू मात्र राधाला सारखं रडीत होता. तो बापाला विसरत नव्हता. रानोजीचं शीर देऊन बाजीबा घरी गेला तेव्हा बापू खोत लाल झाला. त्याच्या हातापायाची आग झाली. तो बापावर ओरडला, तुम्हाला अवदसा आठवलीनी तुम्ही शीर परत करून माझा अपमान केला, गावचा अपमान केला. तू गैर वागलास, बाजीबा खेकसला. मूर्खासारखा त्यांच्या हद्दीत शिरलास आणि त्या रानोजीचं शीर घेऊन आलास. लाज वाटत नाही पुन्हा बोलाय. कोण म्हणतं मी गैर वागलो? मी म्हणतो ती जागा सांगते, तिथं मेलेला गजा सांगतो. बिंडोक लेका येताना संघच्या माणसाचं मडं देखील तुला घेऊन येता आलं नाही. तू जगावस का? मोठा बहादूर होतास तर त्याला आपल्या हद्दीतून पार का होऊ दिलास? बोल. खोटा आहे, मी त्याला माझ्या हद्दीत गाठलं. बोलू नको. तू एकटा असतास तर तुझं मुंडकं त्यानं कापून पुढं नेलं असतं. पण मी त्यांचंच कापलं. ते तुम्ही परत केलं. तेच बरोबर केलं. मी ती जोगणी आणली होती त्यावेळी जर त्या लोकांनी या गावात शिरून माझं शीर मारलं असतं तर. पण तसं झालं नाही. कारण एक रिवाज आहे आणि होता तो त्यांनी पाळला, पण तू पाळला नाहीस. म्हणून मी ते परत केलं आणि ते चांगलं झालं. काही चांगलं केलं नाही. लोकशे बाप्या बाजीबानं बापूच्या खाडकन तोंडात बडकवली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. तो बेभान होऊन म्हणाला, एवढी ईर्ष्या असेल आणि तू जर माझ्या वंशाचा असशील तर ती जोगणी माझ्या हयातीत परत आणशील. जा. शिगावकरांची मन आपोआप पळून निघाली होती. आता पुढं त्यांच्या गावात फक्त जोगाच निघणार होता. रानका जोगा मिरवत जाणार, जोगणी वाटेगावात निघणार ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. आपल्या गावचं वैभवच गेलं असं त्यांना वाटत होतं. आता आपली जत्रा मोडली आणि तसंच झालं. गावोगाव वार्ता पसरली. शिगावची जोगणी वाटेगावला गेली. आता वाटेगावला जोगण्या भरणार. आता शिगावला काय आहे तिथं एक रंडका जोगा फिरणार. त्याला काय पाहायचा? खरा मर्द माणूस तो रानोजी. त्यानं एकट्यानं शिगाव लोळवला आणि जोगणी पळून नेली. ज्यांनी प्रत्यक्ष रानोजीची ती तडप पाहिली होती ते सर्व आपापल्या गावी रानोजीचे पोवाडे गाऊ लागले. त्या खोऱ्यात वाटेगावच्या मांगाचा मोठा बोलबोला झाला. हे जोगणी प्रकरण भलतंच गाजलं. पावसानं आखडलेले पाय पसरले. आकाशातून मुसळधार पाऊस वर्षू लागला. विजेचा लखलखाटने मेघांचा गडगडाट यांनी सृष्टी हादरली. बियांचे कण मातीत रुजले आणि लहान अंकुर वर आले. हळूहळू काळी वावरं हिरव्या शालीत गेली. एक न्यारी सृष्टी अवतरली. नवा सुगंध दरवळू लागला. एक नवी ऊब दुनियेला आली. माणसांच्या अशा नजरेच्या आटोक्यात आल्या. पाऊस गेला आणि सुगी आली. पावसाच्या तडाख्यातून मुक्त झालेलं ऊन नवनवं भासू लागलं. दमट जमीन उसाशी घेऊ लागली. आकाश निरभ्र झालं. निळ्या आसमानात चपळ पाखरं भिरणीस लागली. शिवारात सुगीची हातगाई सुरू झाली. दौलती रानात फिरू लागला. काढणी मोडणी खळी धुंडाळू लागला. त्याला पाहून रानोजीची आठवण होऊन गावकरी त्याच्यापुढं कंसाचे रास लोटू लागले.
गावानं हात सैल सोडल्यामुळं दौलतीचं घर भरू लागलं. राही 2 शेळ्या घेऊन निवडुंगात फिरू लागली. फकीरा साधू यांना दूध मिळावं म्हणून ती खटपट करीत होती. ती पोरही आजीला मदत करीत होती. दौलती पंढरीला जाऊन आला. गबऱ्यासाठी फकीरा रडतो म्हणून येताना एक पांढरं शुभ्र शिंगरू आणलं होतं. त्याला फकीरा एक एक मोठा गवत आणून घालीत होता. नवा गबऱ्या अजून खेकाळत नव्हता. पोरांनी त्या नव्या शिंगराचं नाव गबऱ्याच ठेवलं. राधा आयाबायातून लोकांच्या मोडणीला जात होती. दिवसभर कामात गुंतल्यानं तिला उरातील कळीचा विसर पडत होता, म्हणून ती सारखं काही ना काही काम करीत होती. कुंकवाशिवाय सारं आयुष्य कंठण्याची भयंकर जबाबदारी तिच्या शिरावर पडली होती. रोजच्या प्रमाणे ती रानात निघाली होती. बरोबरीच्या बाया पुढं गेल्या होत्या. पोरं राहीबाई बरोबर माळावर गेली होती. दौलती शिवारात गेला होता आणि राधा डोक्यावर पाटी घेऊन चौगुल्याच्या शेताकडे लगबगीनं निघाली होती. मागं पुढं कोण नव्हतं. आता ती 2 पोरं आणि स्वतःचा देह याची काळजी घेत होती, कारण अजून तिच्या देहातील तरुणपणाची ताण नमली नव्हती. पुढं एक गाडी आली. ती कोणाची असेल बरं असा एक विचार तिच्या डोक्यात येऊन गेला. गाडी ओढ्यातून वर येऊन गाडी मार्गानं गावाकडे येऊ लागली. धुंद बैल डुलत येत होते. राधा बाजूनं चापापून पुढं जात होती. गाडी जवळ आली आणि ती चमकली. गाडी पाटलाची. एकदम कासरं ओढून पाटील म्हणाला, राधा कुठं? मोडणीला. कुणाच्या? चौगुल्याच्या. चल मागं, असं म्हणून त्यानं बैलाला चमकावलं आणि गाडी चालू लागली. राधा आपोआप गाडी मागून परत निघाली. चिंचेखाली येईपर्यंत शंकररावानं एकदाही मागं वळून बघितलं नाही. चिंचेखाली गाडी करकरलीनी थांबली. राधा गपकन उभी राहिली. ती नुसती पाहत राहिली. पाटील म्हणाला, दौलती आहे का घरात? शिंगरू रानात नेण्यासाठी परत आलेला दौलती पुढं आला. पाटील राधा यांना पाहून तो एकदम तरातर पुढं येऊन म्हणाला, मी आता 89% परत आलो शिंगरू न्यायला. ठीक दौलती, पण हे बरं नाही. पाटील गंभीर चेहरा करून म्हणाला, राधा मजुरी करीत आहे हे जर कळालं तर तो रानोजी परत खाली येऊन माझं शिर मारेल. हिला रोजगाराला कधीच पाठवू नको. तुला दाणे हवेत, हे घे, असं म्हणून पाटील गाडीतील दाण्याची पोती खाली लोटू लागला. 1, 2, 3 ही सारी गाडी इथं रिकामी करतो की काय असं वाटून दौलती म्हणाला, गावकर पुरं तर ऐक. राधाला कष्ट देऊ नको. तिच्या कुंकवानं डोंगरा एवढं कष्ट भोगलं आणि ते माझ्या शब्दावर भोगलं. मी पाटील, मी आपल्या गावच्या जत्रेत मिरवावं, इथं या पांढरीत जत्रा भरावी, गावावर उपकार करावा म्हणून तो 2 पोरं आणि ही राधा मागं टाकून गेला. त्याच्या त्या उपकाराची फेड जर अशी झाली तर आम्ही सारे नरकात जाऊ. जे पेरावं ते उगवतं. पाटील, असं कसं म्हणता? बरोबर म्हणत आहे मी. दाण्याची पोती देणं आणि शीर कापून देणं याची बरोबरी करता येणार नाही. दाणं शेतात पिकतात, शीर पिकत नाही. दौलती, खोताशी झटून झगडत ज्यानं प्राण दिला त्याची ही अब्रू आहे, ही जगाच्या मोलाची आहे. माझं इमान तिच्या पासांगालाही पुरणार नाही. म्हणूनच मी जगलो. दौलती भरल्या डोळ्यांनी पाहत थरथरत्या ओठांना थांबवीत म्हणाला, नाहीतर मी मेलो असतो, पण तुमच्या पंतांच्या बोलानं मला तारलं. आजपासनं राधाला मी कुठं पाठवणार नाही. एवढंच कर. असं म्हणून पाटलानं समोर पाहिलं आणि बैल चालू लागले. राधा घरात गेली. तिनं उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला. दौलतीनं 2 माणसं बोलावून पोती घरात नेली. शिंगराचं दावं सोडून तो निघाला. तोच फकीरा हिरव्या गवताची पेंडी घेऊन आला. दौलती घोडं घेऊन निघालेला पाहून तो दरडावून म्हणाला, ये म्हाताऱ्या, कुठं नेतोस त्याला? रानात चरायला का? नग, घरातच बरा आहे त्यो. अरे पर का चराय का? नग त्यो गबऱ्या आबानं शिगावला नेऊन मारला आणि तू ह्या गबऱ्याला रानात येऊन मारशील काय नेम तुझा? हे ऐकून दौलती गालात हसला. हसऱ्या नजरेनं पाहत तो म्हणाला, खरं आहे तुझं. सांभाळ आपला गबऱ्या, मी जातो रानात. असं म्हणून तो गेला. राधानं फकीराला हाक मारले आणि विचारलं, आज्यावर का भांडलास? तो गबऱ्याला रानात नेत होता म्हणून काय झालं? काय बिघडलं? आगम्या थट्टा केली त्याची. म्हाताऱ्या माणसाची थट्टा करू नये असं म्हणून ती हसली आणि पटकन त्याला तिनं कडेवर घेतलं. तो 10 वर्षाचा कांडेसूद उंच फकीरा आपल्या आईच्या काखेत बसला. तेव्हा त्याला गगन गिड्ड वाटलं, परंतु लगेच त्याला बापाची आठवण झाली. आई, काय? आबाला खोतानं मारलं? हो मारलं.
आपला गबरा मोठा झाला की मी खोताला मारीन, तवर तो म्हातारा होईल. तिनं त्याला घरात नेलं आणि साधू आला. साधू अंगानं गुबगुबीत असून त्याचे गालही गुबगुबीत होते. तो कमी बोले. दुपार झाली. भाकरी खाऊन फकीरा व साधू घराबाहेर पडले. राधा कामात गुंतली. सूर्य डोकीवर आला. सावल्या पायात घोटाळू लागल्या. हिरवं शिवार उन्हाच्या मुलाक्यानं सोन्यासारखं दिसू लागलं. ते सोनेरी खोरं मनाला भुरळू घालू लागलं. चिंचेखाली फकीरा आणि साधू यांनी खेळ मांडला. फकीरा म्हणाला, आपण कुरघोडी खेळूया. साधूनं मुंडीनं होकार दर्शवला. फकीरा चिंचेच्या बुडख्याआड गेला आणि 2 मुठी झाकून पुन्हा परत आला. एकीत शेळीची लेंडीनी दुसरीत चिंचोका होता. त्या 2 मुठी साधू पुढे धरून तो म्हणाला, लेंडी का चिंचुका? चिंचुका. साधूनं फकीराची डावी मूठ धरली. त्याने ती पटकन उघडली आणि तो आनंदून ओरडला, लेंडी. हा बघ चिंचुका. असं म्हणून त्यानं उजवी मूठ उघडून चिंचोका दाखवला. साधूवर डाव आला. तो वाकला. फकीरा त्याच्या पाठीवर बसला. कुरघोडीचा खेळ सुरू झाला. आर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. असं म्हणून फकीरानं साधूच्या पाठीवर बसून आपल्या उजव्या हाताची ती बोटं सरळ धरली आणि साधू खाली वाकून तीर पडत फकीराचा भार आवरत म्हणाला, 5-5. फकीरानं खाली उतरून त्याला ती 3 बोटं दाखवली. पुन्हा साधू वाकला आणि फकीरा चटकन त्याच्या पाठीवर बसून म्हणाला, आर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. या खेपेला त्यानं एकच बोट धरलं होतं आणि साधू ओरडला, 3-3-3. फकीरानं खाली येऊन त्याला 1 बोट दाखवलं. ते पाहून साधू हिरमुसला आणि पुन्हा वाकला. पुष्कळ उशीर त्याचा खेळ चालला होता. साधूवरचा डाव फकीरावर येत नव्हता. साधू घामानं भिजला होता. त्याची कंबर दुखायला लागली होती. तो खेळ टाकून पळून जायचा विचारात होता, पण फकीरा त्याला सोडितच नव्हता. साहेबाच्या बंगल्यावरची अंडी साधूला ओळखता येत नव्हती आणि फकीरा पुन्हा पुन्हा त्याच्या पाठीवर उड्या मारून बसत होता. साधू रडकुंडीस आला आणि राधा बाहेर आली. फकीरा साधूच्या पाठीवर बसला होता. साधू तीर पडत त्याला आवरीत होता. फकीरा अंडी सांगत होता. हे सारं पाहून तिला राग आला. आर घोडी पार घोडी, तुंतुण्याची तार तोडी, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. फकीरानं 4 बोट धरले आणि मेटाकुटीला आलेला साधू म्हणाला, 7-7. राधा पुढे येऊन रागात म्हणाली, फकीरा त्याला बोट किती हे कळना. तो साहेबाच्या बंगल्यातलं अंडीर कशी सांगणार. दिवसभर त्याच्या पाठीवर बसून तू का त्याला मारणार. बघ की तो घामानं उपळून निघाला. मग माझ्यावर डाव आल्यावर मी निघालो असतो म्हणजे त्यो का. तू शहाणा आहेस, त्याला कळत नाही आणि माझ्या पाठीवर बसला तवा. मग काय झालं, तू तरी सांगशील का किती अंडी. हो सांगीन. मग सांग तर वाक. राधा हिरेला पडली. ह्यो बघ वागतो. तोही ईर्ष्याला पेटला. बसर साधू त्याच्या पाठीवर. बघू कसा सांगतोय तो, राधा म्हणाली. फकीरा खाली उतरून वाकला आणि साधू त्याच्या पाठीवर बसला. मग तोही म्हणाला, आल घोली पाल घोली, तुलतुण्याची ताल तोली, साहेबाच्या बंगल्यात किती अंडी, बोल. असं म्हणून त्यानं बोट उंच धरली. तेव्हा फकीराची नजर भुईवर होती. साधूच्या हाताची सावली त्याच्या पुढ्यात पडली होती. त्यानं किती बोटं धरली आहेत हे फकीराला दिसत होतं. तो पटकन म्हणाला, 2-2, उतर खाली. राधाला नवल वाटलं. तिनं साधूला ओढून पोटाशी धरली. ती म्हणाली, नको रे बाबा असला खेळ. तू मोठा धोरणी हाईस. मग माझा डाव दे की. नाही डाव आता. नाही, माझा डाव दिलाच पाहिजे. नका. तो रडकुंडीला आलाय. नाही माझा डाव. फकीरा संतापला. त्याचे डोळे भरून आले. आई आपल्यावर अन्याय करून साधूला वाचवीत आहे याची त्याला चीड आली. तो पाय आपटून म्हणाला, आई माझा डाव. ती गर्रकन फिरली. फकीरा रडत होता. साधूला खाली ठेवून ती मटकन खाली बसली आणि फकीराला पाठीवर घेऊन म्हणाली, मी तुझा डाव देते, बस. ती तशीच त्याला घेऊन घराकडे गेली. सूर्य आपल्या दारात जाऊन उभा होता. पश्चिमेला 7 दऱ्याच्या डोंगरावर किरणाचा झगमगाट झाला होता. सूर्याच्या खाली तपकिरी रंगाचा एक प्रचंड ढग पसरला होता. त्या ढगाच्या गालीच्यावर बसल्यागत सूर्य दिसत होता. डोंगरातील किर्र झाडीनं शिरण्यागत अंग आवळून घेतलं होतं. दिवसभर शिवारात गेलेली माणसं परतत होती. गुरं हमरत येत होती. बैल डिरक्या फोडीत पांदीनं चालत होते. गावचे कष्ट जणू फळाला आले होते. राधा चुली पुढं स्वयंपाकात गुंतली. साधू काटक्या मोडून चुलीत घालू लागला. रुसका चेहरा करून फकीरा कोपऱ्यात पाहत होता. राहीबाईंनी शेरडा आली होती. राधा साधूशी बोलत होता.
तू आपल्या आजोबासारखा आहेस आणि हो फकीरा आपल्या वडिलावानी आहे. आजोबा म्हणत आम्ही तलवार घेऊन भीक मागून जमात जगवेल. ते ऐकून तुझा वडील हसत. खरं म्हणजे त्यांचा रागच येई पण हसून दाखवीत. आमच्या आबाला शिव्या देऊ नग. फकीरा रडक्या आवाजात गुरकला आणि राधा हसली. ती काहीतरी बोलणार तोच राहीबाई म्हणाली, फकीरा ती का शिव्या देतीया? किती आग स्थाळा तू. आमच्या आबाचं नाव काढतीया. मग काय झालं, सारखी धुसफूस करू नये असं म्हणून तीच राधाला म्हणाली, बाई तू बी त्याला चिडवू नग, खोडीला औषध नसतं. राधा हसली. तिनं फकीराला जवळ घेतलं. मी थट्टा केली तुझी. तो हळूच तिच्या मिठीतून निघाला आणि दारात गेला. पुन्हा ती स्वयंपाकात दंग झाली. एवढ्यात दौलती आला. चूळ भरून त्यानं पाय सरळ केला आणि विचारला, फकीरा कुठं आहे? बाहेर गेला. मग राही उत्तरली. दौलती घरातून हका मारू लागला पण फकीरा आला नाही. मग घाबऱ्या सौरात दौलती म्हणाला, अगं पवार कुठं दिसना की. हे ऐकून राधाच्या उरात धस्स झालं. तिनं दारात येऊन चौफेर पाहत हाक मारली, फकीरा. ती दीर्घ हाक दूरवर गेली आणि शांत झाली पण उत्तर आलं नाही. मग तिच्या हृदयात कालवा कालव झाली. तिनं चटकन पश्चिमेकडं पाहिलं. सूर्य निम्माच उरला होता. आता अंधार पडणार. मग मी फकीराला कुठं शोधू या विचारात ती वेडी झाली. हुंदका कंठात येऊन टकरा घेऊ लागली. दौलती राही निवडुंगात धावपळ करू लागली. आळीतील माणसं गोळा झाली. काही दिसेल त्या वाटेनं पळत सुटली. बळी, मुरा, ईशा, किशा हे फकीराचे जोडीदार सैरावेर झाले. निवडुंगाचे डवंगे धुंडाळू लागले. राधा मेघ मारवल्याप्रमाणे दारात उभी राहिली. साधू रडू लागला. सावल्यांची चित्र अंधार पुसू लागली. सर्वांचं धाबं दणाणलं. हाय अरे आबा, बघतोस की काय? नाही, अंधार पडायच्या आत बघा. बहिरू माग ओरडला. मोहरवाणी ती हिर बघा. विहिरीचं नाव ऐकताच राधानं हंबरडा फोडला. तिला ती कल्पनाच विषारी वाटली आणि बळी एकदम चरकला. आगा हाय, कुठं हाय? हे बघा, चिंचच्या शेंड्याला जाऊन बसलाय. मग एकदम ओरड झाली. हाय, या या. सर्व लोक चिंचेखाली जमून वर पाहू लागले. फकीरा पार शेंड्याला जाऊन खुशाल बसून खालचा तो सर्व प्रकार पाहत होता आणि एका पायाला झोके देत होता. राधा रडत वर पाहू लागली. दौलती नरमाईच्या स्वरात म्हणाला, अरे चोरा, मारलं होतास आमासनी. फकीरानं खाली पाहिलंही नाही. मग राहीबाई म्हणाली, ये खाली. रात होती या. सर्वच लोक आग्रह करू लागले, फकीरा खाली ये, अंधार होतोय. पण फकीरा हुंकाचू न करता तसाच बसून होता. मग बहिरू म्हणाला, पोरांनो हार वरनी आणा त्याला खाली. हे ऐकून तो एकदम ओरडला, वर येऊ नका नाहीतर मी उडी मारीन. फकीराच्या या दरडावणीनं सर्वांची पाचरणावर धार बसली. त्याच्या तोंडचं पाणीच पळालं. राधानं डोकीवरचा पदर ओढून तो त्याला वाटेवर पसरला. मी पदर पसरते, पाया पडते, तू खाली ये. दौलतीनं गुडघे टेकून म्हटलं, उडी टाकू नका फकीरा, बाब्या ये. राहीबाईच्या हातापायांना कापरं भरलं. मग तो शांतपणे खाली आला आणि राधानं त्यांच्यावर झेप घेतली. त्याला पोटाशी धरून ती रडू लागली. सर्वांचा जीव सुळावरून उतरला आणि कडूस पडलं. बहिरू म्हणाला, त्याला काही म्हणू नका. तरीही दौलती म्हणाला, फकीरा असं का? आम्हासनी मारू नका. आई मला वाईट म्हणतीया. फकीरा फुसफुसला, ती खुळी हाय, आता तुला वाईट म्हणाल त्याचं डोसकंच फोडतो. मात्र तू डोसकं फिरून घेऊ नका. मग कोणीच काही बोललं नाही. प्रत्येक माणूस मग फकीराशी जपून बोलू लागला. राधाला तर जन्माची आदल घडली.